नेहमीच चमचमीत खाण्यापेक्षा आज आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने अतिशय पटकन तयार होणारी दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी झटपट अशी व्हेज थाळीची रेसिपी बघणार आहे। किंवा अचानक जर घरामध्ये पाहुणे येणार असतील तर अशा वेळी देखील तुम्ही अशा प्रकारची थाळी बनवू शकता। तर अगदी साधा सोपा मेनू मी आज बनवलेला आहे, तर रेसिपी पूर्णपणे पहा। त्याचबरोबर रेसिपी जर आवडली तर लाईक करायला विसरू नका। चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करायची आहे। तर यासाठी सगळ्यात अगोदर कुकरच्या डब्यामध्ये मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। हे नेहमीचे वापरण्याचे तांदूळ आहेत। आता हे तांदूळ मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर मी इथे पाणी घालणार आहे। तर तांदूळ मी 1 वाटी घेतल्यामुळे इथे मी पाणी 2 वाट्या घेणार आहे। एवढं पाणी पुष्कळ आहे। तर अशा प्रकारे तांदूळ आपले व्यवस्थित झाल्यानंतर दुसऱ्या कुकरच्या भांड्यामध्ये मी मुगाची आणि तुरीची डाळ मिक्स करून घेतलेली आहे। आता ही डाळ देखील आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घेऊया। तर बघू शकता डाळ देखील व्यवस्थित भिजून झाल्यानंतर यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालायचं आहे। सोबतच यामध्ये आपण कट केलेला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो देखील याच वेळेस घालायचं, म्हणजे टोमॅटो देखील अतिशय मऊ शिजला जातो। तर अशा प्रकारे 1 टोमॅटो यामध्ये मी चिरून घातलेला आहे। सोबतच यामध्ये आपण थोडीशी हळद घालणार आहोत, जेणेकरून डाळीला रंग खूप छान येईल। सोबतच यामध्ये आपण 1 चमचा तेल घालायचं आहे, जेणेकरून डाळ आपली बाहेर उतू जाणार नाही। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कुकरमध्ये 1 ग्लास पाणी मी खाली घातलेलं आहे, जेणेकरून डाळ आणि तांदूळ खाली लागणार नाही। आता सगळ्यात अगोदर आपण यामध्ये कुकरचं भांडं ठेवायचं आहे। आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊया, कारण आपण यामध्ये मीठ घातलेलं नव्हतं। आता हे मीठ देखील आपण या तांदळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावरती आपण डाळीचा डब्बा ठेवून द्यायचा आहे। तर कुकरमध्ये अशा प्रकारे डाळ आणि तांदूळ लावल्यामुळे एकाच वेळीस डाळ आणि तांदूळ व्यवस्थित शिजले जातं। त्याचबरोबर आपल्या गॅसची बचत होते आणि आपलं जेवण देखील अतिशय पटकन तयार होतं। आता झाकण लावून आपण या कुकरच्या 3 शिट्ट्या मीडियम फ्लेमवरती करून घ्यायच्या आहेत। डाळ आणि तांदूळ व्यवस्थित शिजेपर्यंत आपण दुसरीकडे मसाला बनवून घेऊया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। यामध्ये आपण फ्रेश कोथिंबीर घालायची आहे। त्याचबरोबर इथे 1 चमचा मी डेसिकेटेड कोकोनट घालणार आहे। आता हे आपण व्यवस्थित मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। वरती एका पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवले। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर इथे मी छोटे छोटे आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत। आता हे बटाटे आपण सगळ्यात अगोदर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। हे बटाटे आपण मीडियम फ्लेमवरती एकदम क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचे, तेव्हा बटाट्यांची चव खूप छान लागते। तेव्हा अशा प्रकारे एकदा तुम्ही बटाट्यांची भाजी करून पहा, अतिशय खायला मस्त लागते। तर 1-2 मिनिटभर आपण हे बटाटे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। तर तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर बटाटे देखील आपले व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। आता हे बटाटे आपण एका झाऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण भाजी बनवण्यासाठी त्याच पॅनमध्ये 1 मीडियम साईजचा कांदा मी कट करून घेतलेला आहे, तो देखील घालायचा आहे। आणि कांदा आपण गुलाबी होईपर्यंत व्यवस्थित परतून घेऊया। तर इथे फोडणीसाठी सगळ्यात अगोदर आपण जिरं घालायचं आहे। जिरं मी सगळ्यात अगोदर घालायला विसरल्यामुळे इथे मी जिरं घातलेलं आहे। आता हे जिरं देखील आपण व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊया। कांदा आणि जिरं व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्ये आपण जे मिरची आणि लसणाची पेस्ट करून ठेवली ती देखील घालायची आहे। तर तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करून पहा। तर अशा प्रकारे तुम्ही एकदा भाजी बनवून पहा। डब्यासाठी देखील अशा प्रकारची भाजी अतिशय झटपट तयार होते, त्याचबरोबर खायला अतिशय मस्त लागते। आता यामध्ये आपण 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालून टोमॅटो देखील व्यवस्थित यामध्ये परतून घ्यायचा आहे। टोमॅटो लवकर सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये आपण 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। तर बघू शकता अशा प्रकारे आपली फोडणी व्यवस्थित मिक्स करून तयार झालेली आहे। आता यामध्ये आपण 1 कप बारीक चिरलेली मेथी घालायची आहे। तर मेथी मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। तर बऱ्याच जणांना मेथी आवडत नाही, तर अशा वेळेस तुम्ही आलू आणि मेथीची रेसिपी खाऊन पहा, अतिशय मस्त लागते। तर आता ही मेथी देखील आपण हाय फ्लेमवरती 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायची आहे। तर बघू शकता मेथी देखील व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपण मसाले घालूया। तर सगळ्यात अगोदर यामध्ये मी हळद घातलेली आहे, 1 चमचा धने पावडर घालायची आहे। एवढेच मसाले यामध्ये घालायचे आहेत। आपण मिरचीचा वापर केल्यामुळे मी इथे लाल तिखट वापरलेलं नाही। आता मेथी आणि मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर जे आपण बटाटे
फ्राय करून ठेवलेले ते बटाटे यामध्ये घालायचे आहेत आणि बटाटे आणि मेथी व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया। तर बघू शकता मेथी आणि बटाटा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी मिरचीची पेस्ट उरल्यामुळे मी ते थोडंसं पाणी यामध्ये घालणार आहे, जेणेकरून मेथी देखील व्यवस्थित शिजल्या जाईल। तर आता आपण ही मेथी आणि बटाटा व्यवस्थित शिजवून घेऊ। तर दुसरीकडे कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच उघडायचा आहे। तर या स्टेजला तुम्ही बघू शकता 3 शिट्ट्यामध्ये आपली डाळ अतिशय परफेक्ट अशी शिजलेली आहे। आता ही डाळ आपण एका बाजूला काढून घेऊया आणि दुसरीकडे तुम्ही बघू शकता भात देखील आपला अतिशय व्यवस्थित तयार झालेला आहे। आता हा भात देखील आपण दुसऱ्या बाजूला काढून घेऊया। तर भांडं अतिशय गरम असल्यामुळे आपण व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। तर बघू शकता अतिशय परफेक्ट असा आपला भात तयार झालेला आहे। तर दुसरीकडे डाळ देखील आपण व्यवस्थित घोटून घेऊया। तर एका मॅशरच्या मदतीने आपण ही डाळ व्यवस्थित मॅश करून घ्यायची आहे। दुसरीकडे तुम्ही बघू शकता मेथीतलं संपूर्ण पाणी ड्राय झालेलं आहे। या स्टेजला आपली मेथी आणि आलूची रेसिपी बनवून तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पुढची प्रोसेस पाहूया। आता डाळीला फोडणी देण्यासाठी एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करत ठेवले। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे, अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। जिरं आणि मोहरी छान तडतडली की यामध्ये 1 मोठा चमचा ठेचलेलं लसूण घालायचं आहे। यामध्ये लसणाचा वापर थोडा जास्त करायचा, तेव्हा डाळीला खूप छान टेस्ट येते। आता लसूण आपण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण कट केलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। आता कोथिंबीर देखील आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण डाळ घालायची आहे। डाळ घालण्यापूर्वी यामध्ये मी अगदी थोडीशी चिमूटभर हळद घालणार आहे, कारण डाळीमध्ये देखील आपण हळद घातली होती, त्यामुळे हळद थोडीशीच घालायची आहे। आता यामध्ये आपण ही डाळ घालायची आहे। तर इथे मी वरण बनवून घेणार आहे, तुम्हाला जर आमटी बनवायची असेल तर ती देखील तुम्ही बनवू शकता। आता आपण ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे। आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि वरण हे आपण 1 ते 2 मिनिट व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट वरण मी व्यवस्थित उकळून घेतलेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। आता आपण कणिक मळून घेऊया। तर इथे एका बाउलमध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊया। मीठ आणि हे पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून याची कणिक मळून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता पीठ देखील आपलं व्यवस्थित मळून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि हे तेल देखील आपण या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तेल नक्की घालायचं या पिठामध्ये, तेव्हा आपल्या चपात्या खूप छान होतात। तर बघू शकता अशा प्रकारे आपली कणिक देखील मळून तयार आहे। आता ही कणिक आपण 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायची आहे। 10 मिनिट झालेले आहेत। आता आपण या पिठाच्या चपात्या करून घेऊया। तर पिठातील एक छोटासा गोळा मी काढून घेतलेला आहे। हाताच्या मदतीने त्याला गोल फिरवून सुक्या पिठामध्ये बुडवून आता आपण याची पोळी लाटून घ्यायची आहे। तर आपण जी नॉर्मल चपाती बनवतो अगदी तशीच आपल्याला चपाती बनवून घ्यायची आहे। या ठिकाणी तुम्ही पुऱ्या देखील बनवू शकता, पण आपण नेहमीची दुपारची किंवा संध्याकाळची थाळी बनवत असल्यामुळे इथे मी चपातीच करून घेणार आहे। तर अशा प्रकारे व्यवस्थित फोल्ड करून घेतल्यानंतर परत सुक्या पिठामध्ये बुडवून आपण याची व्यवस्थित चपाती लाटून घ्यायची आहे। तर बघू शकता अशा प्रकारे चपाती लाटून घेतलेली आहे। आता आपण ही शेकून घेऊया। तर गॅसवरती तवा गरम झालेला आहे। आता यावरती आपण ही चपाती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। चपातीची एक बाजू पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर आता आपण ही चपाती पलटी करून घेऊया आणि ही चपाती आपण दोन्ही बाजूनी व्यवस्थित शेकून घ्यायची आहे। एक बाजू व्यवस्थित भाजल्यानंतर पलटी करून या बाजूला आपण तेल लावून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तेल लावून घेतल्यानंतर चपाती आपण दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घेऊया। तर आज मी तुम्हाला दुपारच्या जेवणाची अतिशय साधे सोप्या पद्धतीने थाळी बनवून दाखवलेली आहे। तर तुम्हाला ही माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, कारण तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली चपाती देखील भाजून तयार झालेली आहे। आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर आपला पूर्णपणे स्वयंपाक तयार झालेला आहे। आता आपण जेवणाची थाळी वाढून घेऊया। तर सगळ्यात अगोदर आपण जी आलू मेथीची भाजी बनवलेली ती घालायची आहे, भात घालायचा आहे। तर आज आपण अतिशय झटपट अशी जेवणाची थाळी बनवलेली आहे। ही थाळी बनवण्यासाठी आपल्याला जेमतेम 20 ते 25 मिनिटं अतिशय पुष्कळ आहेत। आता या भातावरती देखील आपण वरण घालायचं आहे, वाटीमध्ये देखील आपण वरण घ्यायचं आहे, सोबतच यामध्ये आपण जी चपाती बनवून ठेवलेली ती घ्यायची आहे। तोंडी लावण्यासाठी यामध्ये आपण पापड देखील भाजून ठेवलेला आहे, तो देखील घालायचा आहे।
त्याचबरोबर तोंडी लावण्यासाठी लोणचं आणि आपण यामध्ये टोमॅटो आणि बीटाचे काप घेतलेले आहे. तर तुम्हाला ही माझी साधी सोपी थाळी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण एका रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.